नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी युनिट क्रमांक 1 प्राचीन भारताचा इतिहास एन्शियंट हिस्ट्रीला सुरुवात केलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 1 आहे, ज्यामध्ये आपण अत्यंत पहिला टॉपिक अगदी पहिला टॉपिक आपण आज अभ्यास करणार आहोत. आर्कोलॉजिकल सोर्सेस, पुरातात्विक स्रोत. प्राचीन भारताच्या इतिहासाचा जर आपण विचार केलेलं, यामधून बघा 100% शॉर्ट आपल्याला प्रश्न येताना दिसून येते. पुरातात्विक स्रोत हा असा पर्टिक्युलर एक टॉपिक आहे ज्यामधून दरवर्षी आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात. जर आपण विचार केलेलं 2000 जर आपण विचार केलेला यापूर्वीच म्हणजे 2023 मध्ये आलेल्या क्वेश्चन पेपरचं सेम 2023 मध्ये सुद्धा या टॉपिक मधून आपल्याला क्वेश्चन जे आहे ते आलेले दिसून येते. आणि सेम या पूर्वीची जी एक्झाम झालेली आहे 2021 मध्ये 22 ची एक्झाम झालेली नाही. ठीक आहे. सो 2021 मध्ये सुद्धा आपण बघतो की पुरातात्विक स्रोत जे आहे त्यावर प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात. ओके. सो यातून आपण नक्कीच कल्पना लावू शकता की पुरातात्विक स्रोत हा जो एक टॉपिक आहे महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयासाठी किती जास्त महत्वाचा आहे म्हणून, है ना. सो हा आपला महाराष्ट्र सेट इतिहास या बॅचचं लेक्चर क्रमांक 1 आहे, ज्यामध्ये पूर्णतः प्राचीन भारतातील जे पुरातात्विक स्रोत आहे त्यांना आपण अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवल्स पर्यंत अभ्यास करणार आहोत. सो महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. डेली 5 PM ला आपलं महाराष्ट्र सेट हिस्ट्रीचे क्लासेस होत असतात. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. टोटल 10 युनिट्स आहे. यावर आधारित संपूर्ण सिलेबस जे आहेत आपण महाराष्ट्र सेट परीक्षेचा ते सुद्धा आपण या पूर्वीच्या सेशन्स मध्ये जे आहे ते डिस्कस केलेलं आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. आणि बघा या नोट्स आपल्याला मराठी आणि इंग्लिश अशा दोनही लँग्वेजेस मध्ये अवेलेबल आहे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे PYQ आहे. सरावासाठी युनिट वाइज MCQs आहे आणि वीकली टेस्ट आहे. ओके. सो वीकली टेस्ट मध्ये मंडे टू फ्रायडे जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आपण अभ्यास करीत असतो है ना, त्यावरच आधारित ही वीकली टेस्ट असते. आणि आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी बघा ही जी वीकली टेस्ट आहे खूपच जास्त महत्त्वपूर्ण ठरणार. ओके. पेपर क्रमांक 2 ची फीज मात्र 8,000 आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा, कारण बॅच आपण आजपासूनच स्टार्ट केलेली आहे. सो आपलं व्हेरी फर्स्ट आज क्लास आहे. सोबतच पेपर क्रमांक 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. याशिवाय प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून बघा सरळ ऍप मध्ये आपण प्रवेश करता. ठीक आहे. ऍप मध्ये प्रवेश केल्यानंतर सरळ आपण बाय करू शकतो कोर्सला. आणि कोर्स परचेस केल्यानंतर हा कंटेंटचं शिक्षण ओपन होतो. इथून आपण जे आहे वीकली टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट असे सगळे टेस्ट जे आहे मॉक टेस्ट वगैरे आपण देऊ शकतो. चला. सो व्हेरी फर्स्ट क्लास मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुरातात्विक स्रोत, ज्याला आर्कोलॉजिकल सोर्सेस असं म्हणतात. ओके. मला फीडबॅक द्या बरं थोडा. ठीक आहे. आवाज वगैरे क्लिअर आहे ना माझा? बरं. वीकली टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट असे सगळे टेस्ट जे आहेत. चला ठीक आहे. आवाज ओके. सो पुरातात्विक शास्त्राची उत्पत्ती आणि विकास कशा प्रकारे झाले, ठीक आहे, हे आपण जाणून घेऊया. पुरातात्विक स्रोतांचा अभ्यास करीत असताना याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. पहिला म्हणजे बघा पुरातात्विक स्रोतांमध्ये आपण अभिलेखांचा अभ्यास करीत असतो, बरोबर. सो अभिलेख जे आहे ते 2 प्रकारे अभ्यासूया. पहिला म्हणजे विदेशी अभिलेख, ओके, आणि दुसरा म्हणजे देशी अभिलेख. आता विदेशी अभिलेखांमध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण अभिलेखांचा अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बोगस कोई अभिलेख आहे, बेहिस्तून अभिलेख आहे ना, रुस्तये नक्सम अभिलेख आहे. तर यांचा अभ्यास आपल्याला कुठे करायचा आहे? विदेशी अभिलेखांमध्ये. आणि देशी अभिलेखांमध्ये मौर्यकालीन अभिलेख आहे, गुप्तकालीन अभिलेख आहे, हर्षवर्धन टाइम पिरियड मधील जे अभिलेख आहे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि लक्षात घ्या हा 100% असा टॉपिक आहे की विचारतात
त्यामुळे अभिलेखांना आपल्याला व्यवस्थितरित्या समजावून घ्यायचं आहे. ओके. ओके. सो कशा प्रकारे पुरातात्विक स्रोतांची उत्पत्ती झाली आहे ते आपण जाणून घेऊया. सो भारतीय पुरातत्वाची उत्पत्ती आणि विकास, ज्यामध्ये बघा, बर, पुरातत्वाची सुरुवात कोणी केली असं जर आपल्याला कधी प्रश्न आलेला, तर लक्षात घ्यायचं आहे की पुरातत्वाची जी सुरुवात आहे ती युरोपियन लोकांनी केलेली. ठीक आहे. कोणी केलेली आहे? पुरातात्विक स्रोतांची पुरातात्विक काम जे आहे त्याला सुरू करण्याचं जे श्रेय आहे ते युरोपियन्स यांना दिलं जातं. काय होतं? प्रसिद्ध प्राच्यविद्यावादी सर विल्यम जॉन्स यांनी म्हणजे यांचं टाइम पिरियड आहे 1746 पासून 94 पर्यंत. यांनी जे आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. कधी केलेली असं प्रश्न दिसून येतात. सो 1 जानेवारी 1784 मध्ये. बर, इथे आपण जरा वेगळ्या पद्धतीने हेच गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बर, होतं काय? बर, आर्कॉलॉजिकल जे सोर्सेस आपण अभ्यास करत आहोत, सर्वप्रथम हे जे आपले पुरातात्विक स्रोत आहे, ठीक आहे, याला सुरुवात कोणी केली आहे? तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की युरोपियन्स यांनी काय केलेलं आहे, पुरातात्विक काम जे आहे ते सुरू करण्याचे यांना श्रेय दिलं जातं. यामध्येच आपण बघतो सर विल्यम्स जॉन यांच्यावर यापूर्वी सुद्धा प्रश्न आपल्याला दिसून येतात. बरं, सर विल्यम जॉन्स. ओके, कोण आहे सर विल्यम्स जॉन्स? आता बघा, सर विल्यम जॉन्स हे काय करतात? 1784 मध्ये, कधी म्हटलं मी? 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना करतात. काय करतात? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना 1784 मध्ये करतात. कोण? सर विल्यम्स जॉन्स. इतकं क्लिअर आहे? बर, कुठे स्थापन करतात? जर कधी काही प्रश्न आलं की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कुठे झालेली आहे, तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. बर, मनामध्ये जर आपल्या प्रश्न असेल की हे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल काय आहे, सो हे काय करायचे? ही जी सोसायटी आहे ही एक प्रकारे भाषांतर ज्याला आपण म्हणतो, ट्रान्सलेशन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, भाषांतर करण्यासाठी, म्हणजे जे काही प्राचीन साहित्य आहे, प्राचीन भाषा आहे, त्याचं काय करायचं? सामग्री जी आहे त्याला एकत्रित करायचं, त्याला ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे. सो अशा प्रकारचं कार्य आपल्याला दिसून येते. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल जी आहे ती सुरुवातीला करीत होती, है ना. बर, जेव्हा पुरातात्विक सामग्री साहित्य जे आहे ना ते जमा झालेलं, फॉर एक्झाम्पल काही जर साहित्य आपल्याला सापडलेलं आहे, ठीक आहे, तर त्याला ऑब्व्हियसली गोष्ट आहे साहित्य वाचावं लागेल, है ना. आणि प्राचीन भाषा समजणं आपल्याला दिसून येते की थोडं कठीण आहे. सो अशा टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की हा जो सोसायटी आहे याचाच एक मंत्री असतो, ज्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे जेम्स प्रिन्सेप म्हणून. जेम्स प्रिन्सेप. ठीक आहे. हे काय करतात? 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप जे आहे प्राचीन ब्राह्मी लिपी जी आहे ती वाचून काढतात आणि त्यामध्ये आपल्याला दिसून येते की ही जी लिपी आहे त्यामध्ये देवनामप्रिय याचा वापर जे आहे श्रीलंकाच्या शासकासाठी केलेलं अशा प्रकारचं वर्णन जेम्स प्रिन्सेप करतात. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते की प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला एक अधिकारी दिसतात ज्यांचं नाव आहे जॉर्ज टर्नल म्हणून. ठीक आहे. हे व्यक्ती प्रियदर्शी हा शब्द श्रीलंकाचा शासक तिस्न यांनी, बघा, तिस्न म्हणजे श्रीलंकाचे शासक होते ज्यांचं नाव तिस्न होतं. ठीक आहे. यांच्याशी संबंध जोडलेलं. पण नंतरच्या टाइम पिरियड मध्ये जॉन टर्नल काय करतात? प्रियदर्शी किंवा प्रियदर्शी हा जो शब्द आहे बौद्ध साहित्यामध्ये सम्राट अशोक यांच्यासाठी या शब्दाचा वापर केलेला आहे अशा प्रकारचं सिद्ध करून देतात. ठीक आहे. सो कधी कधी हा सुद्धा प्रश्न विचारलं जातं की प्रथमतः लिपी वाचनाचे काम कोणी केले, तर कोणाचं नाव लक्षात घ्या? जेम्स प्रिन्सेप यांचं. बरं, सो ह्या स्लाइड मधून तुम्ही काय जाणून घेतलं? बघा, 2 कलरचा आपण वापर केलेला आहे. याचा अर्थ
दोन टॉपिक आपण अभ्यासले यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल पुरातात्विक जे खाते आहे, पुरातात्विक कार्य, याला सुरुवात कोण करतात? युरोपियन करतात. या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसून येते की सर विल्यम्स जॉन्स 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना करतात. कोणती सोसायटी? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना करतात. कुठे? कलकत्ता या ठिकाणी. बरं, ही जी सोसायटी आहे याचं कार्य काय होतं? भाषांतर करणे, ट्रान्सलेशन करणे, या सोसायटीचे कार्य होते. बरं, सुरुवातीला. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते की जे पुरातत्व सामग्री जी आहे ते मोठ्या संख्येमध्ये एकत्रित झालेली होती आणि त्याला वाचण्यामध्ये समस्या निर्माण झालेली. तर हे समस्याचे समाधान करण्याचे कार्य सोसायटीच्या एका मंत्रीने केले 1837 मध्ये. त्यांचं नाव काय आहे? जेम्स प्रिन्सेप आहे. ठीक आहे. बरं, इथपर्यंत आपण आलेलो. यानंतर जेम्स प्रिन्सेप यांनी तिसनं म्हणजे श्रीलंकाचा शासक तिसनं यांचा संबंध, यांच्यासाठी प्रियदर्शी या उपाधीचा वापर केला जात होता असं आपल्याला दिसून येते. पण नंतरच्या टाइम पिरियड मध्ये जॉन टर्नल यांनी प्रियदर्शी ही उपाधी जे टायटल आहे त्या प्राचीन बौद्ध साहित्यांमध्ये मौर्य सम्राट अशोक यांच्यासाठी आपल्याला उल्लेख केल्याचं दिसून येते. ओके, तर इतकं कळलेलं आहे. चला इथे बघूया. ठीक आहे. सर विल्यम्स जोन्स हे काय करतात? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना करतात. कुठे? कलकत्ता येथे. कधी? तर 1 जानेवारी 1784 मध्ये. लक्षात राहील. चला, इथून प्रश्न यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे. ओके, देन सुरुवातीला सोसायटीचे कार्य भाषा आणि साहित्याचं ट्रान्सलेट जे असतं त्यापुरतंच मर्यादित होतं. पण लवकरच सोसायटीने पुरातत्व शास्त्राकडे लक्ष वळवले आणि मोठ्या प्रमाणात जे पुरातत्व साहित्य आहे, साहित्य गोळा केले. ठीक आहे. बरं, पण त्यांच्या वाचनाचा प्रश्न उपस्थित झाला. सामग्री गोळा होऊन होती, आता याला वाचायचं कसं, अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित झालेलं. यातूनच 1837 मध्ये सोसायटीचे एक मंत्री, ज्यांचं नाव काय आहे? जेम्स प्रिन्सेप आहे, हे काय करतात? या समस्येचे निराकरण करतात, समाधान करतात आणि सर्वात जुनी लिपी जी आहे ब्राह्मी लिपी उडगलीस आणतात आणि अशोकाचं शिलालेख जे आहे ते वाचण्यामध्ये यश येते. ठीक आहे. चल, सो पण याच काळामध्ये श्रीलंकेच्या प्रशासकीय सेवेमध्ये असलेले अधिकारी असतात जॉन टर्नल. ठीक आहे. हे प्राचीन बौद्ध साहित्यात उल्लेखित मौर्य सम्राट अशोक यांच्याशी प्रियदर्शी म्हणजे प्रियदर्शी ही जे उपाधी आहे ते जोडलेली आपल्याला दिसून येते. सोबतच बंगालमध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश सैन्याचे सरसंचालक सर अलेक्झांडर कनिंगम यांनी जेम्स प्रिन्सेप यांना जे आहे ते मदत केलेली. समोर आपण बघतो की पुरातत्व जे खाते आहे त्यांचं कार्य जे आहे ते वाढायला लागलं आणि यातूनच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, ज्याला ASI म्हणतात, याची स्थापना झाली. तर याची स्थापना कधी झाली असा प्रश्न असतो. 1861 मध्ये. ठीक आहे. कुठे झाली जर विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. बर, यातूनच अलेक्झांडर कनिंगम, ठीक आहे, अलेक्झांडर कनिंगम पुरातत्व निरीक्षक म्हणून यांचं काय झालं आपल्याला दिसून येते, नियुक्ती झालेली. ठीक आहे. बरं, ज्यावेळी हे नियुक्ती झालेली किंवा ज्यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग स्थापन झालेलं त्यावेळी गव्हर्नर जे आहे लॉर्ड कॅनिंग होते. ठीक आहे. हे गव्हर्नर आणि नंतर व्हॉइसराय लॉर्ड कॅनिंग आपल्याला दिसून येते. ठीक आहे. चला, तर इथपर्यंतच्या टॉपिक मध्ये काही समस्या आहे का? समोर वळूया. ओके, व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. चला ठीक आहे. ओके ओके, चला आणखीन थोड्या समोर जाऊया. इथपर्यंत जर काही डाऊट्स नसेल सो पुरातात्विक स्त्रोत यांच्याकडे वळूया. आणि हा जो प्रश्न आहे 2023 मध्येच विचारलेला आहे. ओके, पुरातात्विक स्त्रोत बघूया. ठीक आहे. पुरातात्विक स्त्रोत किंवा साधनांचा जेव्हा आपण विचार करतो तर पुरातात्विक साधनांचा अंतर्गत आपण अभिलेखांचा अभ्यास करतो, मुद्रांचा अभ्यास करतो आणि स्मारक जे आहे यांचा अभ्यास केला जातो. ओके, बर, आता पुरातत्व स्त्रोत जे आहे त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे ना. डिवाइड करून याचे 2 पार्ट्स आपल्याला दिसून येते. पहिला म्हणजे विदेशी अभिलेख आणि दुसरा म्हणजे
विदेशी अभिलेख. आता बघा विदेशी अभिलेखांमध्ये आपण बोगस कोई अभिलेख बघूया, बेहिस्तून अभिलेख बघूया आणि नक्सई रुस्तम अभिलेख बघूया. क्लिअर? बरं. सेकंडली देशी अभिलेखांमध्ये जसं आपलं मौर्यकालीन अभिलेख आहे, गुप्तकालीन अभिलेख आहे, ठीक आहे, खारवेल यांचा हाती गुंफा अभिलेख आहे. या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे देशी आणि विदेशी साहित्यांमध्ये. ठीक आहे. सो जर बघा यामध्ये जर काही आपल्याला डाऊट्स असेल किंवा नाही कळलेला आहे, फास्ट होत आहे अशा सारख्या जरी समस्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, कारण हा आपला व्हेरी फर्स्ट क्लास आहे आणि यामध्ये काही गोष्टी आहे ना सेट एक्झाम हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून ओके, ठीक. ओके, काही समस्या नाही, वळूया का मग समोर. डेली बेसिसवर 5 PM ला आपले क्लास होणार. ठीक आहे. वीक मधून आपण जे आहे काही दिवस YouTube सेशन्स चालणार आपले. ठीक आहे, आणि काही दिवस आपण ग्लोबल ऑनलाईन ऍप वर काय करणार आहोत, क्लासेस घेणार आहोत. ठीक आहे. ऍप डाउनलोड नसेल केला तर लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा. ठीक आहे, जेणेकरून समोरचे सेशन्स जे आहे ते आपण बघू शकता. ओके. सो आताच आपण क्लिअर केलेला आहे. काय आपण गोष्टी क्लिअर केलेल्या, एक सेकंड द्या मला. ओके, ठीक. चला. सो स्त्रोत, ठीक आहे, म्हणजे जे आर्किओलॉजिकल सोर्सेस आहे याचं 2 पार्ट मध्ये डिवायडेशन दिसून येते. पहिला म्हणजे विदेशी अभिलेख आहे. ठीक आहे. दुसरा म्हणजे देशी अभिलेख आहे. हे आताच आपण समजून घेतलेलं आहे. ओके. सो विदेशी अभिलेखांमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, फर्स्ट ऑफ ऑल आहे बोगस कोई अभिलेख. कोणता अभिलेख आहे हा, बोगस कोई अभिलेख. कोणता आहे, बोगस कोई अभिलेख. बघा चला, भारताच्या संबंधात माहिती देणारा हा जो अभिलेख आहे कुठे आहे, एशिया मायनर मध्ये आहे. ठीक आहे. बघा भारताच्या संबंधित माहिती देणारा हा जो अभिलेख आहे ज्याचं नाव काय आहे, ओके, हा युनिट 1 आहे. टॉपिक सुद्धा 1 आहे. युनिट 1 नाव आहे एन्शियंट हिस्ट्री. ठीक आहे. टॉपिक पहिला आहे युनिट 1 चा, ज्याचं नाव आहे आर्किओलॉजिकल सोर्सेस, पुरातात्विक स्त्रोत. ओके, ठीक. ओके. सो भारताच्या संबंधात एशिया मायनर म्हणजे आधुनिक टर्की या ठिकाणी आपल्याला कोणता अभिलेख मिळतो, तर लक्षात घ्यायचा आहे आपल्याला बोगस कोई अभिलेख मिळतो. कोणता अभिलेख आहे हा, बोगस कोई अभिलेख. ठीक आहे. तर या अभिलेखात आपल्याला काय असं माहिती मिळते बरं, हा अभिलेख कोणी शोधून काढलेला आहे. ठीक आहे. सो जर्मन पुरातत्वविद आहे ह्युगो म्हणून. कोण आहे, ह्युगो म्हणून. ठीक आहे. चला, ह्युगो विंकलर म्हणून यांनी हा जो अभिलेख आहे शोधून काढलेला आहे. कधी काढलेला आहे तर 1906 मध्ये हा अभिलेख शोधून काढलेला. या अभिलेखामध्ये आपल्याला संधीचं वर्णन दिसते. आता ही संधी कोणांमध्ये झालेली आहे तर बघा, या अभिलेखामध्ये प्राचीन हिट्टाईट साम्राज्य आणि या व्यतिरिक्त आपण बघतो ही जी हिट्टाईट साम्राज्य आहे याच जी राजधानी असते ना ते असते बोगसकोई म्हणून. ठीक आहे. तर इथे आपल्याला काही जे पट्टी असताना क्ले टॅब ज्याला आपण म्हणतो, टॅबलेट्स ज्याला म्हणतो, ते मिळालेले आहे, ज्यामध्ये हिटाईट साम्राज्य आणि मितानी साम्राज्य या दोघांमध्ये दोघांचे जे राजा आहे यामध्ये वॉर झालेलं आणि वॉर झाल्यानंतर जी संधी ट्रेडी जी आहे ते होताना आपल्याला दिसून येते. तर या संधीचं वर्णन केलेलं आहे. बरं. सो याचा अर्थ हिटाईट साम्राज्याची राजधानी होती बोगसकोई है ना, आणि त्या ठिकाणी हा अभिलेख मिळालेला म्हणून बोगसकोई अभिलेख याला म्हणणार. बरं. सेकंडली इथे लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये संधीचं वर्णन केलेलं आहे आणि ही संधी म्हणजे हिटाईट साम्राज्य आणि मितानी साम्राज्य यांच्यामधील आहे. ओके. बरं.
या अभिलेखात आपल्याला दिसून येतं इंद्र, मित्र, वरुण, नास्तस्य यांचा उल्लेख आहे. आता ह्या देवतांचं आपल्याला या देवतांवरून काय कळतं तर लक्षात घ्या. ही जी संधी झालेली आहे यामध्ये इंद्र, मित्र, वरुण, नास्तस्य यांचा उल्लेख आहे. सेम जर आपण ऋग्वेदचा विचार केलेला, ठीक आहे. सो ऋग्वेद मध्ये सुद्धा म्हणजे इंद्र देवता आपल्याला दिसून येते, मित्र दिसून येते, वरुण दिसून येते, नास्तस्य यांच्या जागेवर अश्विनी कुमार आपल्याला दिसून येतात. सो हे सिमिलर आपल्याला दिसून येते आणि यातूनच बघा आर्यांचं जे मूळ निवासस्थान आहे एशिया मायनर आहे या मताला पुष्टी मिळते. ठीक, ओके. यानंतर आहे बेहिस्तून अभिलेख आणि नक्सई रुस्तम अभिलेख. दोनही जे अभिलेख आपल्याला दिसून येते त्यामध्ये इराणी सम्राट दारा प्रथम, दारा एक, ठीक आहे, यांच्या शासन काळातील आपल्याला माहिती मिळतात. ओके. बेहिस्तून अभिलेख आणि नक्से रुस्तम अभिलेख हे दोनही अभिलेख जे आहे इराणी सम्राट दारा प्रथम यांची इन्फॉर्मेशन आपल्याला या अभिलेखातून मिळते. पहिला आहे बेहिस्तून अभिलेख आणि या अभिलेखातून आपल्याला गदर आणि शतगु प्रदेश जिंकल्याची म्हणजे दारा प्रथम यांनी गदर म्हणजेच गांधार, ठीक आहे, शतगु म्हणजे सप्त सिंधूचा प्रदेश जिंकल्याची माहिती आपल्याला दिसून मिळतं. या व्यतिरिक्त हा जो प्रदेश दारा प्रथम यांनी जिंकलेला होता त्या प्रदेशातून 360 टॅलेंट वार्षिक कर, कर म्हणजे काय टॅक्स मिळत होते. याविषयी माहिती आपल्याला बेहिस्तून अभिलेखातून मिळालेली आहे. यानंतर आहे नक्सई रुस्तम अभिलेख, ठीक आहे. नक्सई रुस्तम अभिलेख हा सुद्धा दारा प्रथम यांचाच आहे आणि इथे सिंधू घाटीवर दारा प्रथम यांनी जे वर्चस्व अधिकार केलेले आहे याविषयी आपल्याला माहिती. याचा अर्थ दारा प्रथम यांच्या साम्राज्याचा भाग सिंधू घाटी सभ्यतेपर्यंत होता, विस्तार होता, अशा प्रकारचं माहिती मिळतं. ओके. सो देशी अभिलेखांचा जर आपण विचार, बरं इथपर्यंत आपण विदेशी अभिलेख बघितले. विदेशी अभिलेखांमध्ये आपण 3 अभिलेखांचा अभ्यास केलेला. पहिला बोगत्स्कोई अभिलेख आहे, दुसरा बेहिस्तून अभिलेख आहे आणि तिसरा नक्श-ए रुस्तम अभिलेख आहे. इज इट क्लिअर? ओके. सो आता काही देशी अभिलेखांचा सुद्धा अभ्यास आपण करूया. ओके. देशी अभिलेखांमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण सम्राट अशोक यांच्या टाइम पिरियड किंवा यांच्या काळातील अभिलेखांचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, कळत आहे का आपल्याला? चला, काही समस्या असेल तर तुम्ही बघा चॅट बॉक्स आपला ओपन आहे, ठीक आहे. काही क्वेरीज, काही डाऊट्स किंवा काही जरी समस्या असेल जे नसेल कळलेलं तर आपण नक्कीच विचारू शकता. ओके, चला, बर, ठीक. सो विदेशी अभिलेखांमध्ये 3 अभिलेखांचं लॉ सीईटी, बरं ठीक आहे. लॉ सीईटी साठी सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे. ओके, बर, तुम्ही ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून जे आहे कोर्सेस विषयी माहिती घेऊ शकता, है ना. चला, सो देशी अभिलेखांकडे आपण वळलेलो आहोत. विदेशी अभिलेखांपर्यंतचा टॉपिक आय होप क्लिअर आहे. सो थोडं समोर जाऊया आणि थोडा समोर गेल्यानंतर ओके उत्तर भारतातील अभिलेखांचा अभ्यास करूया. आता उत्तर आणि दक्षिणेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यामध्ये. बरं, यामध्ये लक्षात घ्या, सर्वप्रथम आपण मौर्यकालीन अभिलेखांचा अभ्यास करणार आहोत आणि मौर्यकालीन अभिलेखांमध्ये सर्वप्रथम आहे सम्राट अशोक, ठीक आहे. ओके, अशोक यांच्या अभिलेखांची संख्या जी आहे आपल्याला 40 अभिलेख प्राप्त होतात, है ना. सगळ्यात प्रथम बघूया भाब्रू अभिलेख, ठीक आहे. हा जो भाब्रू अभिलेख आहे या अभिलेखात अशोकांचे नाव काय मिळतं आपल्याला? स्वतःला अशोक जे आहे मगधीराज म्हटलेले आहे. याला करा IMP. असेच प्रश्न आपल्याला, तुम्ही ऑफिशियल नंबर बघा स्क्रीनवर आपल्याला विजिबल आहे, तर याच्यावर कॉन्टॅक्ट करून जी आहे ना सीईटी लॉ सीईटी साठी सुद्धा जी आहे म्हणजे कोर्स विषयी जी माहिती आहे ते प्राप्त करू शकता, ठीक आहे. चला, सो भाब्रू अभिलेख का बरं महत्वाचा आहे? कारण या अभिलेखातून जे आहे अशोक जे आहे स्वतःला मगधीराज म्हणतात. तर प्रश्न असतं की कोणत्या अभिलेखामध्ये अशोकाने स्वतःला मगधीराज म्हटलेले आहे? ठीक आहे, हा भाब्रू अभिलेख आहे. ओके, देन आहे मास्की गुर्जरा नीटूर ओडिगोलम. या अभिलेखात अशोक यांचं नाव आपल्याला अशोकच मिळतो. ओके,
पुराण काय म्हणतात अशोक यांना, तर पुराणांमध्ये अशोक यांचं वर्णन जे आहे अशोक वर्धन म्हणून केलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो जुनागड अभिलेख. ओके. जुनागड अभिलेख आपण बघूया. बघा, जुनागड अभिलेख यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, अशोक, रुद्रदामन. रुद्रदमन कोण आहे, तर हे शक शासक होते. स्कंदगुप्त कोण आहे, स्कंदगुप्त हे कोण आहे, गुप्त शासक आहे. याचा अर्थ जुनागड अभिलेखातून आपल्याला 4 शासकांची माहिती आणि 3 वंशांची माहिती मिळते. क्लिअर आहे. चला. ओके. इलाहाबाद स्तंभलेख अशोक, चारुवाकी, समुद्रगुप्त, जहांगीर यांचं आपल्याला अभिलेख प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. अशोकांचे बहुतेक अभिलेखांची भाषा कोणती आहे, प्राकृत आहे, आणि लिपी कोणती आहे, तर ब्राह्मी आहे. ठीक आहे. चला, तर ठीक, हे स्लाइड क्लिअर आहे. ओके. इलाहाबाद स्तंभलेख अशोक, चारुवाकी, समुद्रगुप्त, जहांगीर यांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. कोणता हा अभिलेख आहे, इलाहाबाद स्तंभलेख. ठीक आहे. अशोकांचे बहुतांश अभिलेख यांची भाषा आहे प्राकृत आणि लिपी कोणती आहे, भाषा आहे प्राकृत आणि लिपी आहे ब्राह्मी. ठीक आहे. अशोकांच्या अभिलेखांमध्ये टोटल 4 लिपींचा वापर केलेला आहे, ज्यामध्ये ब्राह्मी लिपी, अरेमाइक आणि खरोष्टी लिपी आणि द्विभाषिक अभिलेख, ज्यामध्ये 2 भाषेतून आपल्याला अभिलेख दिसून येत. ओके. या व्यतिरिक्त लक्षात घ्या, खरोष्टी लिपी जे आहे त्यामधून आपल्याला मनसेहरा आणि शहनाजगरी, शरे कुणा अभिलेख जे आहे ते द्विभाषिक. ठीक आहे. कोणता अभिलेख, शर ए कुणा अभिलेख. या अभिलेखात जे आहे 2 भाषांचा वापर केलेला आहे, ते म्हणजे ग्रीक आणि अरिमाइक, 2 भाषा. ठीक आहे. शरे कुणा अभिलेख कुठे आहे, अफगाणिस्तान व कंधार या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. दशरथ यांचं नागार्जुन गुहा अभिलेख आहे. दशरथ यांचं नागार्जुन गुहा अभिलेख, ठीक आहे, कुठे मिळालेला आहे, बिहार राज्यातील जहानाबाद. ठीक आहे. इथे नागार्जुन पहाडी आहे, तेथे आपल्याला दशरथ यांचं काय मिळतं, अभिलेख मिळतो. ठीक आहे. आता यामध्ये जे आहे, राजा दशरथ यांनी आजीवक संप्रदायासाठी वर्षा ऋतूमध्ये निवास करण्यासाठी 3 गुहा जे आहे ते दान दिल्याची माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे. तर हा कोणता अभिलेख आहे, नागार्जुन गुहा अभिलेख आहे, ज्यामधून राजा दशरथ यांनी 3 गुहा आजीवक संप्रदायांना दान केल्याची माहिती मिळते. आता यामध्ये 3 गुफा म्हणजे एक आपल्याला बहियक गुफा दिसून येते, सेकंडली आपल्याला दिसून येईल गोपिक गुफा म्हणून, थर्ड वन आहे वडथिका म्हणून, वडथिका. ठीक आहे. अशा प्रकारे 3 गुफा जे आहे राजा दशरथ यांच्याद्वारे दान देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते. ओके. समोर वळूया. ठीक आहे. ओके. चला. सो दुसरा बघा, हेलिओडोरस यांचं बेसनगरचं गरुड स्तंभलेख आहे. ठीक आहे. कोणता आहे, बेसनगरचा गरुड स्तंभलेख. ओके. चला, हा जो आहे मौर्योत्तरकालीन अभिलेखांमध्ये आपण हेलिओडोरस यांचा बेसनगरचा गरुड स्तंभलेखांचा अभ्यास करतो. ठीक आहे. ओके. कुठे आहे हा, मध्य प्रदेश राज्यातील बिरसा जिल्ह्यात बेसनगर येथे आपल्याला हा अभिलेख जे आहे ते मिळालेला आहे ना. या अभिलेखात आपल्याला हेलिओडोरस जे आहे ते इंडो बॅक्टेरियम शासक जे आहे, एंट्रिओटेक्स म्हणून, ठीक आहे, यांचे राजदूत म्हणून जातात. कुठे जातात, तर लक्षात घ्या, ओके, हेलिओडोरस हे कोण होते, राजदूत होते. ठीक आहे. कोण होते, हेलिओडोरस राजदूत. कोणाचे, एंडोबॅक्टेरियम शासकाचे. कोणाचे होते, एंडोबॅक्टेरियम शासकाचे. ठीक आहे. कोणाचे, एंडोबॅक्टेरियम शासक एंट्रिओल्ट्रिक्स म्हणून. ठीक आहे. यांचे राजदूत होते आणि हे जेव्हा या ठिकाणी म्हणजे येतात त्यावेळी शुंग
वंशाचं शासन होतं आणि शुंग नरेश यावेळेस आपल्याला दिसून येते काशीपुत्र भागभद्र म्हणून. याचा अर्थ काशीपुत्र भागभद्र यांचा सुद्धा उल्लेख जे आहे हेलिओडोरस यांच्या बेसनगरच्या गरुड स्तंभ लेखात आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बरं, या व्यतिरिक्त इथे बघा, या अभिलेखातून महाभारतातील एका श्लोकाचा सुद्धा उल्लेख आपल्याला मिळतो. याला IMP करा. ठीक आहे. बर, हा जो स्तंभलेख आहे याची भाषा प्राकृत आहे आणि लिपी ब्राह्मी आहे. ठीक आहे. या अभिलेखामध्ये शुंग नरेश भागभद्र, काशीपुत्र भागभद्र जे आहे यांचा सुद्धा उल्लेख आहे. हेलिओडोरस स्वतःला भागवत म्हणून संबोधित करतो. आता हेलिओडोरस भागवत म्हणून संबोधित करतो, इट मीन्स हे विष्णू देवता जे आहे, वासुदेव देव आहे ना, यांचं समर्पित किंवा यांच्याविषयी आपल्याला दिसून येते. त्यांची भक्तिभाव जे आहे ते प्रदर्शित होताना आपल्याला दिसून येते. बरं, हेलिओडोरसचा बेसनगरचा गरुड स्तंभलेख ना कुठे आहे? MP बेसनगर मध्ये. बरं, हेलिओडोरस कोण आहे? तर हा राजदूत होता इंडो बॅक्ट्रियम शासकाचा. हा जो स्तंभलेख आहे याची भाषा काय आहे? प्राकृत आहे. लिपी कोणती आहे? तर ब्राह्मी आहे. बरं, कोणाचा उल्लेख आणखीन मिळतो या अभिलेखातून? तर शुंग नरेश ज्यांचं नाव आहे काशीपुत्र भागभद्र यांचा उल्लेख मिळतो. ओके. हा जो हेलिओडोरसचा बेसनगरचा गरुड स्तंभलेख आहे यामध्ये स्वतःला हेलिओडोरस जे आहे तो भागवत म्हणून संबोधित करतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा जो अभिलेख आहे वासुदेव यांना समर्पित आहे म्हणून. सो अशा प्रकारची माहिती आपल्याला हेलिओडोरस यांचं बेसनगरचं गरुड स्तंभलेखातून मिळतं. ओके. यानंतर सेकंड आहे धनदेव यांचा अयोध्या अभिलेख. ठीक आहे. सो धनदेय यांचा अयोध्या अभिलेख, हा अभिलेख कुठे आहे? उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या नगर या ठिकाणी हा अभिलेख मिळालेला आहे. ठीक आहे. शुंग राजा धनदेय यांनी हा जो अभिलेख आहे ते उत्कीर्ण केलेला आहे. बघा, मौर्योत्तर काळामध्ये जेव्हा आपण अभ्यास करत असतो, म्हणजे मौर्य साम्राज्याचा जेव्हा अंत होतो तेव्हा आपण बघतो की क्षेत्रीय राज्यांचा उदय होतो आणि क्षेत्रीय राज्यांमध्ये शुंग वंश आपण बघतो, कण्व वंशाचा अभ्यास करीत असतो, सातवाहनांची सत्ता अभ्यास करीत असतो. ठीक आहे. सो यातून एक वंश आपल्याला येताना दिसून येईल, शुंग. ठीक आहे. पुष्पमित्र शुंग जे आहे ते संस्थापक असतात शुंग डायनेस्टीचे, ते आपण समोर अभ्यासूया. ओके. बर, तर याच म्हणजे शुंग वंशातीलच एक शासक असतो ज्याचं नाव असते धनदेव म्हणून. ठीक आहे. तर धनदेय यांचा जो अभिलेख आहे याची भाषा संस्कृत आहे आणि लिपी ही ब्राह्मी आहे. ठीक आहे. भाषा कोणती आहे? संस्कृत आहे आणि लिपी ही ब्राह्मी आहे. या अभिलेखांमध्ये शुंग वंशाचा संस्थापक पुष्पमित्र शुंग यांविषयी आपल्याला काय मिळते? माहिती मिळते. ओके. शुंग वंशाचे संस्थापक पुष्पमित्र शुंग यांच्याविषयी माहिती देणारा अभिलेख धनदेव यांचा अयोध्या अभिलेख आहे. सोबतच हा पुष्पमित्र जी आहे त्यांनी 12 अश्वमेध यज्ञ केले याविषयी सुद्धा आपल्याला यातून माहिती भेटते. आता बघा, अश्वमेध यज्ञ जे आहे ते साम्राज्य विस्तार या दृष्टिकोनातून केलं जायचं. ठीक आहे. एक घोडा सोडून दिलं जायचं. ठीक आहे. आणि तो घोडा जे आहे जेवढा क्षेत्र कॅप्चर करणार तेवढा क्षेत्र तो राजाच्या अंडर मध्ये असणार. ठीक आहे. सो अशा 12 अश्वमेध यज्ञ जे आहे पुष्पमित्र शुंग यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतरचा अभिलेख आहे हाती गुंफा अभिलेख. कोणता आहे? हाती गुंफा अभिलेख. ठीक आहे. कुठे मिळतं आपल्याला हाती गुंफा अभिलेख? सो लक्षात घ्या, ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यात उदयगिरी पर्वतावर अवस्थित आहे. ठीक आहे. खारवेलचा हाती गुंफा अभिलेख. ठीक आहे. चला, हा अभिलेख जे आहे याची लिपी ही ब्राह्मी आहे आणि भाषा प्राकृत भाषेचा वापर केलेला आहे. खारवेल यांच्या अभिलेखातून जैन धर्म अनुयायी असल्याची माहिती आपल्याला मिळतं. ओके. बर, लक्षात घ्या, खारवेल यांचा हाती गुंफा अभिलेख जैन धर्माचा उल्लेख करणारा पहिला अभिलेख आहे. ठीक आहे. ओके.
या अभिलेखात कलिंग नरेश खारवेल होते. बरं, काय होतं बघ. कलिंग या ठिकाणी आपल्याला दिसून येते. खारवेल या शासकाचं काय होतं? राज्य होतं. ठीक आहे. यांनी जे आहे एक अभिलेख लिहिलेला आहे, ज्याला म्हणतात हांती गुंफा अभिलेख. कुठे? तर ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यातील उदयगिरी पर्वतावर हा जो हातीगुंफा अभिलेख आहे ते अवस्थित आहे. खारवेल हा कोणत्या वंशाचा शासक होता? तर कलिंगमध्ये चेदी वंशाचा हा शासक होता. ठीक आहे. बर, हा जो अभिलेख आहे याची भाषा आपल्याला प्राकृत दिसून येईल आणि लिपी ही ब्राह्मी दिसून येते. ठीक आहे. या अभिलेखामध्ये जैन धर्म अनुयायी म्हणजे बघा, खारवेल यांचा हातीगुंफा अभिलेख हा जैन धर्माचा उल्लेख करणारा प्रथम अभिलेख आहे. IMP करा. ठीक आहे. जैन धर्माचा उल्लेख करणारा प्रथम अभिलेख कोणता? तर हा आहे हातीगुंफा अभिलेख. ठीक आहे. बरं, आता बघा, हा खारवेल यांचा अभिलेख आहे ना. तर ज्या शासकाचा हा अभिलेख आहे त्या शासकाची सुद्धा माहिती त्या अभिलेखामध्ये असणार. बरोबर. सो यामध्ये आपल्याला खारवेल यांचं जीवनचरित्र, त्यांचं शासन आणि त्यांच्या शासन काळातील महत्त्वपूर्ण घटना जे आहे त्यांचा उल्लेख आपल्याला हातीगुंफा अभिलेखामध्ये दिसून येते. ठीक आहे. या अभिलेखात खारवेल यांचं शासनातील प्रथम वर्ष पासून 13 वर्ष, पहिल्यापासून तर 13 वर्षाचा क्रमबद्ध इतिहास जो आहे तो वर्णन केलेला आहे. आणि यासोबतच बघा, याला IMP करा, कारण जैन धर्माचा उल्लेख करणारा खारवेल यांचा हातीगुंफा अभिलेख हा पहिला अभिलेख आहे. ठीक आहे. आणि सोबतच या अभिलेखातून स्वतःला खारवेल यांनी भिक्षुराज ही उपाधी दिलेली आहे. बघा, खूपदा असं सुद्धा म्हणजे जे फॅक्ट्स असतात ना, है ना, असं सुद्धा विचारले जातात, है ना. त्यामुळे हे जे छोटे छोट्या गोष्टी आहे याला आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. आणि सोबतच जेव्हा आपण नोट्स बनवित असतो, है ना, सो त्यावेळेस आपल्याला नक्कीच ह्या गोष्टी नमूद करायचं आहे, त्यामध्ये हायलाइट करून ठेवायचं आहे हायलायटरने. ओके. या लेखातून खारवेल यांनी मगधचे शासक बृहस्पती मित्र यांना हरवले आणि जिनासनाची मूर्ती पुन्हा कलिंग येथे नेल्याची माहिती आपल्याला मिळते. आता बघा, महापद्मानंद आपल्याला माहित आहे, महापद्मानंद हे कोण होते? हे नंद डायनॅस्टीचे आपल्याला शासक दिसून येतात, है ना. तर यांच्या काळामध्ये हे कलिंगवर आक्रमण करतात. ठीक आहे. कलिंगवर जेव्हा हे आक्रमण करतात तेव्हा तिथून हे जिनासनाची मूर्ती घेऊन जातात. ठीक आहे. मगध येथे, है ना, कारण नंदवंशाची सत्ता जी आहे ती मगधमध्ये होती. सो हे कुठे घेऊन जातात? मगधमध्ये. आणि बघा, जेव्हा खारवेल यांचं टाइम पिरियड येतं, जेव्हा हे शासक बनतात तेव्हा ते मगधवर आक्रमण करतात. आणि मगधवर तेव्हा जे जेव्हा ते आक्रमण करतात तेव्हा बृहस्पती मित्र हे शासक असतात, त्यांना हरवतात आणि जिन्नासनाची जी मूर्ती आहे ती परत कलिंग येथे घेऊन जातात. कोण? खारवेल. ओके. या अभिलेखात खारवेल यांनी यवन, सातवाहन शासक सातकर्णी, पांड्य राज्य यांना हरवल्याचा सुद्धा आपल्याला उल्लेख दिसून येतो. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त 2000 चला एक सेकंड स्क्रीन करून घेते. ठीक आहे. 2021. ठीक आहे. 2021चा प्रश्न आहे, कोणत्या अभिलेखामध्ये भारतवर्ष म्हणून जे आपण उल्लेख आहे ते मिळतं? ठीक आहे. सो हा आहे खारवेल यांचा हातीगुंफा अभिलेख. यामध्ये भारतवर्ष, ठीक आहे, याचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे. IMP आहे. तर आपल्या नोट्स बनवित असताना या बाबीला सुद्धा खारवेल यांच्या हातीगुंफा अभिलेखांमध्ये या गोष्टीला तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. ओके. सो इथपर्यंतचा टॉपिक तुम्हाला नक्कीच क्लिअर झालेला आहे, है ना. चला, ठीक आहे. क्लिअर झालेला. ओके. चला,
सो नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया आणि या समोरचं जे आपलं महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, नागनेका यांचा नानाघाट अभिलेख याला कंटिन्यू करूया. ओके, थँक यू सो मच. असेच प्रकारे सेशनला बघत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्हीचे बॅचेस सुरू झालेले आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या स्टुडंटसाठी सुवर्ण संधी आहे. सध्या 20% ऑफ सुद्धा सुरू आहे. सो लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा. सेशनला अशाच प्रकारे बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंटही करू शकता.